भरत सोमा कोळी विटनेर। तुम्ही आता या किती वर्षापासून या व्यवसायामध्ये आणि किती मशीनपासून सुरुवात झाली होती? आमची दोन म्हशीपासून सुरुवात झाली होती। आणि तरी किती वर्ष झाले तुम्हाला आतापर्यंत? 2 वर्ष। आता तुम्ही फुल टाइम हा व्यवसाय करता की तुमची शेती पण आहे? शेती पण आहे। आणि आता सध्या किती म्हशी आहेत? आता 9 म्हशी आहेत आमच्याकडे। त्यातलं मग बाकीच्या बाजारात आणला की काही त्याची संख्या वाढवली? सर्व बाजारात आणल्या आम्ही, बाजारात आणल्या। तरी साधारण एका म्हशीची किंमत काय आहे? 60,000, 65,000, 70,000। म्हणजे गाभण म्हशी आणता की तुम्ही ऑलरेडी 1-2 जावपा झालेले असतात? 1-2 जावपा झालेल्या असतात। किती म्हशी दूध देत आहे सध्या आणि कलेक्शन किती सध्या दुधाचं? आता 6 म्हशी दूध देत आहे। 6 म्हशी दूध देत। किती लिटर दूध जाते एका वेळेला? एका वेळेला 25 लिटर, 25 लिटर, 30 लिटर असं आहे। त्यानंतर जे तुम्ही दूध हे काढताय ते गावात विक्री होती की डेअरीमध्ये? गावात विक्री करतो आम्ही। तरी साधारण काय लिटर किंमत मिळते तरी? 80 रुपये लिटर। आणि उरलेलं दूध उरतं की पूर्ण अजून डिमांड? उरतं 2-4 लिटर, 5 लिटर। मग त्या दुधाचं काय केलं जातं? आम्ही दही बनवून टाकतो घरच्या घरीच वापरतो? घरच्या घरी। आणि दही गावात डेअरी वगैरे आहे का? गावात डेअरी आहे पण आम्ही डेअरीमध्ये देत नाही। तरी आता समजा दुग्ध व्यवसाय परवडायला पाहिजे त्यासाठी आपल्याला खर्चाचं गणित कसं पाहिजे? म्हणजे आता समजा तुम्हाला 80 रुपये लिटर दुधाचा भाव भेटतोय म्हणून तुम्हाला परवडतंय बा, हो की म्हैस किती लिटर दुधापर्यंत परवडते आपल्याला की बा एवढा भाव भेटेल तर दूध परवडेल पण इथं खर्च निघणार? 5 लिटर 6 लिटर वाली म्हैस पाहिजे ती परवडते आपल्याला। एका वेळेला 5 लिटरचे दूध द्यायला पाहिजे। आणि भाव साधारण किती भेटायला पाहिजे की परवडू शकतं बा? 80 रुपये लिटर भेटायला पाहिजे तरच परवडते आपल्याला म्हैस। बरेच शेतकरी बांधव असे म्हणतात की दूध हा व्यवसाय परवडत नाही बा, किंवा काही जण अशी बी नकारात्मक बोलतात की पाणी टाकल्याशिवाय हा व्यवसाय सक्सेस नाही, आम्ही पाणी नाही टाकत। इतकं घाट्याचा व्यवसाय आहे बा, तर तुम्हाला काय वाटतं? आम्ही पाणी टाकत नाही, भाव फुल घेतो 80 रुपये लिटर। बर, तरी मग लोकांना हा व्यवसाय का परवडत नाही? आता काही लोक असे भेटतात आपल्याला की बा गोठा बंद पडला किंवा त्यांचं काय चुकलं असेल मग बा असं? त्यांचे चाराचे नियोजन चुकलं असेल त्याच्यामुळे म्हैस दूध देत नाही। ढेपचं नियोजन चुकलं असेल त्याच्यामुळे बी म्हैस दूध देत नाही। पाण्याचं नियोजन चुकलं असेल, म्हैशीला व्यवस्थित पाणी, चारा, दाण असलं तर म्हैस व्यवस्थित दूध देऊ शकते। बऱ्याच ठिकाणी शेतकरी आता दूध काढायचा मशीनचा वापर करताय, तर तुमचं नियोजन कसं आहे इथं दूध काढायचं? आम्ही हाताने दूध काढतो, मशीनने नाही। मशीन बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? दूध काढायचं मशीन बद्दल काही माहिती नाही, पण आता जास्त दूध देणारी म्हैस घ्यायची आहे, 9 लिटर 10 लिटर, तेव्हा मशीन आणायचे आम्हाला। आता काही लोक म्हणतात की घरचे असतील काम करणारे तरच हा व्यवसाय परवडतो बा? हो, आम्ही घरचे आहे, सर्व घरचे आहे। एक सालदार आहे आमचा, एक माणूस आहे। मग एवढं करून सुद्धा आरामात परवडतंय बा? हो, आरामात परवडते। आणि असे पण काही लोक सांगतात की सर्व विकतचा चारा घेऊन सुद्धा परवडतो बा हा व्यवसाय असं? हो, आमच्या विकतचा चारा आहे, सर्व विकतचे जवळपास विकतचा आहे, तरी पण मग परवडतंय बा? हो। तुम्ही या ज्या म्हशी आणलेल्या आहेत त्या कुठून आणलेल्या आहे? बाकीच्या बाजार वगैरे कुठला आहे? धुळातून आणले आम्ही, बाकी अंबरनेरहून आणले, गावातून आणले, बाकी गावातल्या गावात। आणि म्हैस विकत घेताना मग साधारण आपण काय गोष्टी बघितल्या पाहिजे? म्हैस तब्येतमध्ये चांगली पाहिजे, उंच पाहिजे, आणि अशी तिच्या स्तनचे थड वगैरे पाहायला पाहिजे। आणि बऱ्याचदा असं पण होतं की फसवणूक पण होते बा, फसवणूक पण होते किंवा तिला गाभण राहत नाही किंवा दुसऱ्या काही समस्या असतात, तर फसवणूक कशी टाळता येईल आपल्याला? किंवा काय फसवणूक म्हणजे तिचे मायांग जास्त जाड नको पाहिजे, चवडं नको पाहिजे, कमी पाहिजे तिची साईज। तिची साईज मोठी असली म्हणजे ती मायांग बाहेर काढू शकते। मग म्हैस विकत घेताना आपल्याला खरंच तेवढं लिटर दूध देते बुवा हे कशावरून समजतं आपल्याला? उंचीवरून आणि तब्येतवरून समजते आपल्याला। म्हणजे असं नाही करतात की आपण आधी म्हैस घेऊन येतो बुवा, ती धुवून पाव विकत मग पैसे द्यावे व्यापाऱ्याला, असं पण करतात का? हो, तसे ऐकत नाही व्यापारी। नाही का? नाही, गावातले लोक ऐकून घेतात तसे, त्याच्यामुळे गावातली म्हैस परवडते। तिथं आपल्याला ती रिस्क घ्यावीच लागते। ती रिस्क घ्यावा लागते, विश्वास ठेवा लागतो। फसवणूक व्हायची शक्यता कमीच राहते का? ओळखचा व्यापारी असला म्हणजे फसवणूक होत नाही, दुसऱ्या व्यापारी जेवढून घेतली ती फसवणूक होते। तरी मग आपल्याकडे चांगले चांगले बाजार कुठे भरतात मशीनचे? आपल्याकडे आम्ही धुळाहूनच आणतो। बर, इकडे धरणगावमध्ये पण चांगला व्यापार आहे, पण तिथे आम्ही जात नाही। शिरपूरमध्ये पण जात नाही आम्ही, अंबरनेरहून आणि धुळाहून घेतो आम्ही म्हैस। बर, आता तुम्ही हे जे शेडचं बांधकाम केलेलं आहे हे सुरुवातीपासूनच केलं आहे की आधी पहिले म्हशी वाढवल्यानंतर बांधलं? आम्ही 5 म्हशी घेतल्या तेव्हा शेड बांधलं आम्ही। बर,
मग हे स्वखर्चाने बांधलंय काही कुठला कर्ज योजना स्वतः केली? स्वतः खर्च करून बांधले तरी किती खर्च आलाय याच्याशी? त्याला 11 लाख रुपये खर्च आला आहे. आणि किती मशीनची कॅपॅसिटी येतं आता? इथं 10 म्हशींची कॅपॅसिटी आहे. 10 तुम्हाला आता 10 येणाऱ्या 12 काळात म्हशी किती वाढवायच्या आहे? अजून 1-2 वाढवायची आहे बस, आता नाही वाढवायची. तेवढी संख्या ठेवायची आहे का? बस बस. आणि जास्त वाढ म्हणजे मॅनेजमेंटमुळे का हो, तेवढं आवरलं जाणार नाही म्हणून? आवरलं जाणार नाही. मी आतापर्यंत जेवढ्या मुलाखती घेतलेल्या आहेत दुग्ध व्यावसायिकांच्या, त्यांचं म्हणणं असं आहे की हे शेणखताचा वापर जे त्यांच्या शेतामध्ये ते करतात तर उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येते बुवा, हो, आणि जमीन पण चांगली राहते. जमीन पण तुमचा काय अनुभव आहे शेणखताचा? तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये टाकता की विक्री करून टाकता? शेवताच्या खेतामध्ये टाकतो आणि उरलं ते दुसऱ्याला विकून टाकतो आम्ही. आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर ओलं शेणखत टाकलं की बुरशी लागते बुवा, तर तुमचा काय अनुभव आहे त्या बाबतीत? नाही तसं काही होत नाही. तसं काही बुरशी लागायचं की प्रॉब्लेम नाहीये? कपाशीच्या काड्या त्याच्यामध्ये रोटा मारून दिला तर त्याच्यामध्ये बुरशी लागते. बरं, शेणखताचं काही अडचण नाही? चेंज खताची काही अडचण नाही. म्हणजे बाकीचं शेणखत तुम्ही जे विक्री करतात त्याला साधारण काय ट्रॉली प्रमाणे रेट आहे इथं? 2500 रुपये टाली देतो आम्ही. पूर्ण जिथं पोच करायचं तिथपर्यंत का? का tractor नाही, त्याचं ट्रॅक्टर त्यांच्या राहतं, आपल्याला राहतं? आपलं भरून द्यायचं तेवढं? भरून द्यायचं बस. बरं. काही लोक जे असतात ते पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू करायचा विचार करतात, कारण की एका व्यक्तीकडे भांडवल नसतं. साधारण मशीनच्या किमती पण 1-1 लाखाच्या आसपास आहेत. मग पार्टनरशिप मध्ये हा व्यवसाय करणं योग्य राहतं की स्वतःच करायला नाही, पाहिजे? पार्टनरशिप मध्ये नाही परवडणार ते. परवडणार नाही. स्वतः करायला पाहिजे, माणसं लावायला पाहिजे, हां. सालदार 1-2 वाढवायला पाहिजे आणि स्वतः व्यवसाय करायला पाहिजे. बरं. पार्टनरशिपमध्ये परवडणार नाही. काही दुग्ध व्यावसायिक शेतकरी सांगतात की डेअरीवाले फॅट चोरतात बुवा, त्याच्यामुळे शेतकऱ्याने किती बी चांगलं दूध तयार केलं बुवा, किती बी चांगलं खाऊ-पिऊ घातलं मशीनना, तरी अपेक्षित तसा फॅट मिळत नाही आपल्याला, मिळत नाही हो. लागत नाही बुवा. ते खरं आहे. तर ते डेअरीमध्ये असं मारतात बुवा शेतकऱ्याला. हो, तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? त्याच्यामुळेच आम्ही गावात व्यवसाय केला. त्याच्यामुळेच घरोघर आम्ही पोस्ट करून देतो. 80 रुपये लिटर पर महिना. बरं. 40-45 रुपये लिटर मिळतं तिथं, हो. पण जास्तीत जास्त 50 म्हशीच्या दुधाला एवढा डाऊन रेट आहे हो. ना फॅट प्रमाणे, फॅट प्रमाणे एवढा फरक आहे. फरक आहे. त्यानंतर मागे आम्ही इथं वडोद्याला एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली होती. त्याने सांगितलं की आम्ही फक्त सुका चारा खाऊ घालतो आणि सुका चारामुळे दूध बी वाढतं आणि दूध घट्ट येतं म्हणे. तर तुमचा काय अनुभव आहे त्या बाबतीत? आम्ही सुका चारा 1 वेळा घालतो, 1 वेळा ओला चारा घालतो आणि परत अजून संध्याकाळी सुका चारा घालतो. असं 3 वेळा आम्ही चारा घालतो म्हशींना. त्याच्यामुळे क्वालिटी चांगली आहे. हो, ओला चारामुळे जास्त दूध येतं. ओल्यामुळे जास्त येतं. हो, कोल्हा चाराचा फॅट लागतो, पण ओला चारामुळे दूध जास्त येतं, फॅट थोडा कमी होतो. बरं, ओल्या चारामध्ये मग काय काय खाऊ घालतात? म्हणजे जसं नेपियर गवत राहतं आपल्याकडे गाजर गवत म्हणतात त्याला. हो, गवत घालतो. गवत नाही राहिलं तर मग केळीचे पानं पण घालतो. बरं. आणि जेव्हा आता हिवाळ्यामध्ये ऊस तोड चालू होते त्यावेळेस मग ऊसाची बांडी वगैरे पण खाऊ घालतात. ऊसाची बांडी घालतो. मग ज्यावेळेस ऊसाची बांडी खाऊ घालतो त्यावेळेस फरक जाणवतो का दुधाच्या क्वालिटीमध्ये? हो, जाणतो थोडा. म्हणजे दुसऱ्या गवतपेक्षा बांडीचा बांडीचा थोडा फरक असतो. वाढण्यामध्ये फरक पडतो असं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलंय. हो. तुमच्याकडे ज्या म्हशी त्या कुठल्या कुठल्या जाती सांगितल्या? 2 जाफरा आहेत आणि 3 मुरा आहेत, हां. 1 काठीवाडी आहे आणि बाकी गावठी आहेत. मग या सर्वांमध्ये जास्त क्षमता कोणाची दुधाच्या बाबतीत? जाफरा. जास्त दूध हो, देते का? आणि 1 गावातून घेतली ती गावठी, ती पण जास्त देते. गावठी तरी साधारण किती दूध देते? गावठी साधारण 6 लिटर देते. आणि तिचं व्यायल्यानंतर तिला किती दिवस झाले आता? पारडू किती महिन्याचे आहे साधारण? तिचे 2 महिन्याचे. मग समजा आता असं म्हणतात की ज्या गावठी म्हशी असतात बुवा ते एवढं दूध देत नाही बुवा, परवडत नाही त्या व्यवसाय. देते, कोणती असते ना चांगली निघून जाते ती देते गावठी बी. बरं, म्हणजे बाकीच्यांच्या बाबतीत मग कमी जेवण. हो. मग तुमचं आता पुढचं नियोजन ह्या घरच्याच म्हशी तयार करायची आहे की बाजारात आणायची आहे? बरं, घरच्यात तयार करायचे आता विकत घ्यायचे नाही. घेऊ एखादं गरज पडली त्यानुसार. हो, गरज पडली तर. आम्हाला दूध खुटलं गावात वाटायला तर आम्ही विकत घेतो. त्यानुसार म्हणजे गावापुरता तुम्हाला मर्यादित राहायचं आहे. हो. म्हणजे इथं गरज आहे बस. बनवायचं, तेवढं संपवायचं. बरोबर, तेवढंच संपवायचं. मग आता तुमच्या ह्या कामामध्ये कोण कोण मदत करतं घरातील सदस्य? समजा शेतीचे काम असेल आणि इथं पण कोण मदत करतं? मग घरातले 2 मुलं आणि 1 सालदार, 4 लोक आम्ही. जो माणूस तुम्ही लावलाय कामाला त्यांचं कसं आहे गणित? म्हणजे इथं कशा पद्धतीने त्याला रोज असतो बा एक प्रकारे? त्याला रोज असतो 80,000 रुपये साल आहे त्याला.
वर्षाप्रमाणे वर्षाप्रमाणे हां. 80,000 रुपये साल आणि 3 पोता धान्य आहे त्याला. सकाळी दिनचर्या कशी सुरू होते, म्हणजे किती वाजेपासून इथं आवरणं सुरू होतं आणि दूध 4 वाजेपासून, सकाळी 4 वाजेपासून आणि 5-6 वाजेपर्यंत दूध काढणं पूर्ण 6 वाजेपर्यंत पूर्ण होऊन जातं. आणि गोट्याची स्वच्छता कशी केली जाते इथं? गोठ्याचा काय शेण पावडीने आवरून टाकतो हां. आणि झाडझूड खट्ट्याने आवरून झाडून टाकतो. नंतर मग इथं पाण्याने धुवायचं वगैरे गरज नाही पडत का? काही पाण्याची धुवायची गरज नाही इथं. आणि माशांचा त्रास वगैरे होत त्यासाठी पण? होता माशांचा त्रास, पण आता नाही. आता नाही. 1 महिना राहत होतो. आता फॅन जो बसवला आहे तुम्ही वरती, ते दिवसभर चालू असता का? चालू असतं दिवसभर. त्याच्यामुळे माशांचा काही त्रास होत नाही, नसेल? कमी त्रास आहे माशांचा. बरं. आणि उन्हाळ्यामध्ये व्यवस्थापन कसं आहे तरी तुमचं, म्हणजे यांना किती वेळ पाणी दिलं गेलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये? 2-3 वेळा. पासून बचावसाठी काही वेगळं करावं लागतं का? हिवाळा पावसाळ्यामध्ये 1 वेळा दिलं तरी चालेल आणि उन्हाळ्यामध्ये 3 वेळा पाणी द्यावं लागतं. बरं. आणि उन्हापासून बचावसाठी तर काही साईडला काही लावलं जातं का, पडदे वगैरे? काही लावले, गरज नाही पडत का? काही गरज नाही पडत. मग आतापर्यंत मशीनच्या तुम्हाला कुठल्या तक्रारी आलेल्या आहेत आतापर्यंत, की आरोग्याच्या बाबतीत? काही अजूनपर्यंत आमची म्हैस आजारीच पडली नाही 2 वर्षामध्ये. काही अडचण कुठलीच म्हैस आजारी पडली नाही. एक काळ असा होता की प्रत्येक गावामध्ये खूप साऱ्या लोकांकडे गाई म्हशी असायच्या किंवा बकऱ्या पण असायच्या, पण आता एकदम घटत चाललंय. तुमच्या गावामध्ये सर्वात जास्त म्हशी कुणाकडे आहेत? आमच्याचकडे आहेत. आणि मग इथं दुग्ध व्यवसाय कमी होण्याचं कारण काय बुवा? दूध म्हणजे का लोक ओढत नाही इकडं बुवा? काय कारण असेल? जंगलमध्ये काटा झाले, हे काटांचे झाडं झाले, चारा कमी होतोय, त्याच्यामुळे लोकांनी कमी केलं ते. बरं, मग याच्यामध्ये एक सर्वात मोठी अडचण येते. बऱ्याच दुग्ध व्यावसायिक सांगतात की बुवा दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही 50,000 किंवा 1 लाख रुपये जरी महिना कमवला तरी लग्नासाठी मुलगी मिळत नाही बुवा. तर इथं तसे वातावरण आहे का एक प्रकारे, की नोकरीचं आकर्षण आहे बुवा किंवा व्यवसायाला इज्जत आहे इथं असं? नाही, आम्हाला तर काही तसं वाटत नाही. परंतु काही लोक म्हणतात नोकरी पाहिजे, कंपनी पाहिजे. हां. आम्हाला तशी काही अडचण आली नाही. आता समजा एखाद्याकडे भांडवल वगैरे चांगलं असेल, पैसा असेल त्याच्याकडे, तर किती मशीनपासून सुरुवात करायला पाहिजे? 2 म्हशीपासून सुरुवात करायला पाहिजे. मग आपल्याला परवडतं का नाही परवडतं, मग पुढे वाढवायला पाहिजे. ते पूर्ण गणित समजल्यानंतरच मग हो, म्हशी वाढवायचे. मग म्हशी वाढवायचे. तोपर्यंत शेड वगैरे काही बांधायचे काहीच नाही? बांधायचं नाही तोपर्यंत. आपल्याकडे बऱ्याचदा असं दिसतं की काही शेतकरी आता हरियाणाकडून म्हशी मागवतात, की कोणी म्हटलं 10 लिटर दूध देते एका वेळेला, कोणी म्हटलं 15 लिटर पण एका वेळेला म्हैस दूध देते. ते खरं आहे का? तेवढ्या म्हशी आहेत का तशा? तसे आम्हाला तर का आम्ही काही पाहिलं नाही अजून, पण आमच्या गावामध्ये एक आणली आहे ना, हां. ती देते 8 लिटर दूध. जाफरा आणली मोठी त्यांनी. बाहेरून मागवली हो, का? पण त्याची किंमत पण 1.5 लाख रुपये आहे. मग ही 50,000ची म्हैस कुठं बदणार आहे? बरोबर. तिला तेवढं व्यवस्थित मेंटेनन्स हो. खाऊ घालून द्यायचं मग. ती एक म्हैस ऐवजी 3 म्हशी घेतल्या पाहिजे. बरं. हे परवडते. तुम्ही आता या 50-60 हजाराच्या म्हशी घेतल्यात, तुम्ही समाधानी आहेत त्याच्यावर? हो, त्याच्यामध्ये जेवढा पैसा आपण खर्च केलाय बुवा तेवढा आपल्याला पैसा वसूल आहे. वसूल आहे. बरं, मागे एक शेतकरी असा पाहिला होता मी, की म्हणजे त्यांचे ते डोकं लावलं होतं की बुवा जास्त पैसे न खर्च करता ते असे भाकड म्हशी घ्यायच्या, जे 2-2, 4-4 लिटर दूध देतात, एकदम स्वस्त माहिती म्हशी घ्यायच्या. हो. आणि त्याचे संगोपन करून त्यांनी दुग्ध व्यवसाय केला होता. आणि ते म्हणता की ते परवडतं सुद्धा बुवा. परवडतं. ते तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत? ते चांगलं आहे उलट. कमी खर्चामध्ये बुवा. कमी खर्चामध्ये. काही ठिकाणी असंही ऐकायला आलं की मशीनना अटॅक पण येतो म्हणे, म्हैस जागेवरच संपते बुवा असं. आमच्याकडे तर काही झालं नाही अजूनपर्यंत. म्हैस तसे अटक आलेले नाही, काही आलेलं नाही. गावात तसं काही इथं शेतकऱ्यांकडे तसं पण काही? तसं काही वाटलं नाही आम्हाला. बरं, मग आता दरवर्षी लसीकरण केलं जातं, तसं तुम्हाला लसीकरणाची गरज पडते का? लसीकरण पण केले नाही आम्ही अजून. काहीच गरज पडली काहीच केले नाही अजून. फक्त आम्ही ताप आला तर गोळ्या देतो, तितकंच फक्त? बस. कव्हर होऊन जातं. त्याच्यावर कवर होऊन जातं. आणि ताप आलाय आपला कशावरून समजतं? ताप अंग गरम असतं, म्हैस चारा खात नाही, हां, त्याच्यावरून समजून जातं. त्याच्यावरून समजून जातं. मग त्या गोळ्या वगैरे तुम्ही स्वतः देऊ शकता? डॉक्टर बोलवायची गरज राहते? हा, डॉक्टरला फोन लावून विचारून घेतो त्याच्या फक्त? बस. बाकी मग मशीनना सहसा काही वेगळा खर्च काहीच नाही? वेगळा खर्च कुठलाच नाही. बरं, कोरड्या चारामध्ये काय काय दिलं जातं तुमच्या घरी? कोल्हा चारामध्ये कुट्टी दिली जाते. कुट्टी, मक्कीची कुट्टी, फक्त ज्वारीची मक्याची कुट्टी, आणि हरभराची कुट्टी. समजा डेप वगैरे मध्ये काय असतं? फक्त डेप.
सारखी डेप आपली फक्त सरकी डेप, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही का? दुसरं चुनी बिनी काही काहीच mixture नाही, येतात? दुसरं काहीच नाही. बाकी मध्ये काही मिनरल मिक्सचर येतात त्याच्यामध्ये दूधवाढीसाठी, कॅल्शियमसाठी, आम्ही काहीच देत नाही ते दुसरं. काहीच गरज नाही पडली का? आता डेपचा खर्च आहे हा आणि माणूस लावला तेवढा फक्त खर्च हो. आहे, बाकी दुसरा वेगळा काही खर्च नाही. आता काही जणांचं कसं राहतं की त्यांना वाटतं की नोकरीत त्यांना आनंद वाटत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की व्यवसायात उतरायला पाहिजे बुवा, हा गावातला व्यवसाय आहे, दुधाला हमखास भाव असतो बुवा, शेतीपेक्षा सुद्धा गॅरंटीचा व्यवसाय दुधाला म्हटलं जातं. हो. तर मग एखाद्या नोकरीवाल्याने नोकरी सोडायला पाहिजे का नाही या व्यवसायासाठी? नाही, नोकरी जर चांगली असली, मास्तर वगैरे, त्यांनी काही सोडायला नको पाहिजे. नाही, समजा प्रायव्हेट सेक्टर, सरकारी नोकरी जाऊ द्या, हा. जर खाजगीमध्ये कोणी काम करतंय बुवा, आता पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये परवडत नाही, व हातात त्याच्या पैसा राहत नाही. ज्यांच्याजवळ बॅलेज असेल तर ती सोडून द्यायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे. आणि जर त्यांनी कर्ज काढून करायचं म्हटलं तर नाही, कर्ज काढून नाही तसं नाही परवडणार. करायचं नाही का? नाही, तसं जर करायचं. भांडवल शिल्लक असेल, भांडवल तर तिकडे शिल्लक उचलायचा असेल, विचार करायचा. विचार करायचा. त्या व्यवसायामध्ये येण्याआधी आपण काय अभ्यास करायला पाहिजे? एखाद्या व्यक्तीला करायचा आहे व्यवसाय, तर त्याने काय आधी माहिती घ्यायला पाहिजे, कुठं बघायला पाहिजे का? कुठं बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे, कुठली जातीची म्हैस घ्यायला पाहिजे, बरं म्हैस कशी घ्यायला पाहिजे, केवढी किंमत नाही घ्यायला पाहिजे, असं विचारायला पाहिजे. जाणून घ्यायला पाहिजे हो. काय काय तक्रारी येतात, काय काय चुका होऊ शकतात असं. बस नंतर मग म्हैशी घ्यायला पाहिजे. तर आपण म्हैस जणल्यानंतर तिचं चीक काढून घ्यायला पाहिजे. हां चीक काढल्यानंतर ऑटोमॅटिक जार पडून जातो आणि तिला पोटभर चारा पाहिजे पहिले हां अगोदर. तिला व्यवस्थित पाणी, चारा, ढेप खावडून द्यायला पाहिजे. मग जार व्यवस्थित पडून जातो. आमच्या अजूनपर्यंत एक बी म्हैसचा जार अटकलेला नाही. काही तरुण शेतकरी दुःख व्यक्त करतात की हा व्यवसायामध्ये कुठं फिरायला जाता येत नाही बुवा, माणूस बांधला जातो बा एक प्रकारे बुवा, सकाळ हो. संध्याकाळ. म्हणजे घरातलं जरी कोणी सदस्य वारलं बुवा तरी सुद्धा चारा पाणीसाठी झक मारून यावंच हो, लागतं. यावंच लागतं. म्हणजे त्या बाबतीत नाराजी आहे भरपूर जणांची. हो, त्याच्यामुळे नाराजी आहे. त्यासाठी हा व्यवसाय थोडा जड मग वाटतो त्याच्यामध्ये घरात त्या आपण 2-3 लोक असलो म्हणजे काही अडचण येत नाही. बुवा. हो. तुम्ही ज्या 3 व्हरायटी सांगितल्या तरी शेतकऱ्यांनी कुठल्या म्हशी घ्यायला पाहिजे? मग जाफरा घ्यायला पाहिजे, ती परवडते. ती परवडते. गावठी म्हैस फॅट तिच्या जास्त लागतो गावठीचा. गावठी म्हैसचा का? हो, जाफराचा फॅट लागत नाही. हो. गावात विक्रीसाठी जाफरा चांगली असते आणि डेअरीवर लावायची असते तर गावठी घ्यायला पाहिजे. बर. मग आता तुम्हाला आपलं जर्सी गाई वगैरे घ्यावायचे कधी वाटलं नाही का? नाही, जर्सी गाय घेतली म्हणजे आमचे दूध विक्री होणार नाही गावामध्ये. नाही का? इथं टोटल म्हशीचं दूध घेणारे लोक आहेत. म्हशीचे दूध घेणार आहे. गाय आम्ही जर नाही दूध दिलं, ते त्याच्यामध्ये नाही बी मिक्स केलं तर लोकांना शंका होऊन जाते. हम्म. आमचे दूध विकले जाणार नाही. बरोबर. मग तुमचं क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला 80 रुपये लोक दर मोजत आहे. हो. आणि पुढे 90 घेतलं तरी लोक पैसे मोजतील. मोजतील. चांगलं शुद्ध दूध मिळतंय. हो हो. घरामध्ये 2 भाऊ असतील, वडील सांभाळणारा 3 लोक असतील तर हा व्यवसाय चांगला आहे. एकटा माणसाचा नाही असा व्यवसाय. हम्म. 1-2 जण पाहिजेत बा कुटुंबात. हो, एक कुटुंबातील 1-2 जण पाहिजे. 2 जण 3 जण. तुम्ही जो माणूस कामाला ठेवला आहे त्याचं काम वगैरे व्यवस्थित आहे का तुमचं? व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांच्या भरोसावर तुम्ही पूर्ण हो, मोठा सोडून देता की चला बाबा सोडून देतो आम्ही. त्यांच्या नियमाप्रमाणे ते काम करून घेता बरोबर. करून घेतो बरोबर. कामाला विश्वासाचे माणसं मिळत नाही नाही, मिळत नाही. किंवा टिकत नाही टिकत या नाही. व्यवसायामध्ये बा. त्यामुळे टिकत नाही. कारण की आता मजूर लोकांकडे पण आता मोटरसायकल झालेल्या आहेत. हो. कामाचं स्वरूप बदललेलं आहे. त्यांना पण आता एक जागेवर असं बांधील काम आवडत नाही. नाही. तर फार कमी लोक उरली आहेत की बुवा जे ठाणबंदी काम करायला तयार असतात. तरी साधारण एक व्यक्ती किती म्हशींचं दूध काढू शकतो? एक व्यक्ती मी 1 तासामध्ये 9 म्हशींचे दूध काढतो. एकटा काढून टाकतो. काही म्हणजे बोट दुखणं वगैरे काहीच नाही, तसं बोट दुखत नाही, काही नाही. जसा सराव झाला त्या पद्धतीने हो. तुम्ही ते करून आणि हे आले 2 भाऊ तर मग हे मदत करतात. बरं. तुमचं आता एकत्र कुटुंब पद्धती आहे का? एकत्र कुटुंब आहे. तुम्हाला उत्पन्न किती मिळतं मग महिन्याकाठी? एक अंदाज असेल तुमचा? महिन्याकाठी आम्हाला सर्व एकूण आम्हाला 80-90 हजार रुपये मिळतात महिन्याचे आणि त्याच्यामधून आम्हाला 35,000ची ढेप जाते. बरं. ते काढून तुम्हाला मग साधारण 40-50 हजारपर्यंत प्रॉफिट राहतो बा. हो. आणि ज्या वेळेस दूध कमी होतं मग तसं ते थोडं प्रॉफिट कमी होतं. कमी होत चालतो. पण ते तुम्हाला परवडतच बा. नुकसानचा विषयच नाही काही. कमी व्हायला लागलं म्हणजे आम्ही ते एक टाइमची म्हैस काढून टाकतो, विकून टाकतो तिला, तिच्या बदल्याने पैसे टाकून दुसरी घेऊन टाकतो. दुसरी घेऊन यायची. बरोबर.
त्याच्यामुळे मग तुम्ही गावात राहून पूर्ण समाधानी आहेत की बुवा आता हो. एवढा पैसा मिळतोय बुवा याचा. हो. आणि मग बाहेरून तुम्हाला पैसे उचलायची गरज पडत नाही नाही, शेती नाही. कामासाठी काही- वगैरे काही याच व्यवसाय म्हणून तुमचं. याच्यामध्येच चालतं आमचे काम. आता याच्यामध्ये एक सांगायचं आहे अजून की काही शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असते, जर तुमचा नंबर दिला चालेल का, मोबाईल नंबर? मग द्या द्या शेतकरी माहितीसाठी फोन कॉल करतात. द्या आमचा नंबर देऊन टाका ना. बर, तर तुमचा नंबर तुम्ही सांगून द्या. 90 49 हां, 16 83 10. 16 83 10. हां. बर, तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दादांना कॉल करू शकतात आणि अधिक माहिती घेऊ शकतात. आणि गोठ्याचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर इथून पण तुम्ही ते बघू शकता की कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कसं बांधकाम करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.